हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राज्यसेवा. बघा, आपला जो स्पीड डिस्टन्स टाइमचाच कन्सेप्ट होता तो जर आपण कंटिन्यू करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? रेल्वेवर आधारित काही प्रश्न बघितले होते, राईट? यस मॅडम, आपण त्याच्यातले काही प्रश्न बघितले होते. मी तुम्हाला 4 वेगवेगळे कन्सेप्ट सांगितले होते, त्यांचे फॉर्म्युले सुद्धा मी तुम्हाला सांगितले होते. ओके, आज आपण काय करणार आहे? पुढचा जो पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहोत. ओके, ज्यांनी ज्यांनी माझे मागचे लेक्चर बघितले नसेल त्यांनी प्लीज माझे मागचे लेक्चर बघा, कारण की त्याच्यामध्ये पूर्ण बेसिक कन्सेप्ट कव्हर केलेला आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आज मी घेणार आहे त्या अंडरस्टँड करण्यासाठी सोपं जाईल त्याचा वापर करून. चालेल चालेल. ओके, स्क्रीन दिसते का रे सगळ्यांना? हो मॅडम, आम्हाला स्क्रीन दिसत आहे. मी काय करते ना, खूप वेळ न घेता डायरेक्टली प्रश्नाला सुरुवात करते आहे, म्हणजे तुमचा पण वेळ जाणार नाही आणि आपले मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ओके, येस. बघा, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? प्रश्न दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवर? यस, वेळ सुरू करते आहे बघा मी तुमचा. फटाफट प्रश्न सॉल्व्ह करा आणि मला उत्तर सांगा. T-50 seconds. T-40 seconds. T-30 seconds. T-20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे बघा तुमचा. बघा, काय सांगितलं होतं मी तुम्हाला त्याच्यामध्ये? हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, मी स्पीड डिस्टन्स टाइमच्या वेळेस पण हा कन्सेप्ट बघितला होता आणि रेल्वेचा जो आपला पहिला लेक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी हा कन्सेप्ट बघितला होता. काय होता आपला हा कन्सेप्ट? की अशा प्रकारचा जर प्रश्न असेल की एक स्पीड दिलेला असेल आणि दुसरा स्पीड काढायचा असेल आणि त्यांनी वेळ दिलेला असेल उरलेला डिस्टन्स काढायचा, तर कोणत्याही प्रकारची ट्रॅडिशनल मेथड वापरायची नाही, कारण की ती ट्रॅडिशनल मेथड खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, ती ट्रॅडिशनल मेथड आपल्याला इथे वापरायची नाहीये. इन्स्टेड ऑफ दॅट ट्रॅडिशनल मेथड आपण काय करणार आहे? आपण आज मी शिकवलेला फॉर्म्युला वापरणार आहे, कारण की त्याची जी रेग्युलर मेथड आहे ना ती खूप जास्त मोठी आहे. ती सॉल्व्ह करण्यासाठीच अर्धा तास लागतो. त्याच्यामध्ये डिस्टन्स दिलेला नाहीये, स्पीड एकच दिलेला आहे, वेळ पण पूर्ण दिलेला नाहीये. अशा प्रकारचे 6 वेगवेगळे व्हेरिएबल होतात आणि एवढे व्हेरिएबल इलिमिनेट करणं आणि त्याची व्हॅल्यू काढणं हे जास्त कॉम्प्लिकेटेड जाते. ओके, म्हणून आपण काय करणार आहे? डायरेक्टली हा फॉर्म्युलाच वापरणार आहे. ओके, मी तुम्हाला शिकवते आहे. सगळ्यात अगोदर त्यांनी डेटा काय काय दिलेला आहे तेच आपण बघून घेऊया. काय? 2 ट्रेन एक्स आणि वाय मुंबई आणि दिल्ली पासून दिल्ली आणि मुंबईला अनुक्रमे प्रवास सुरू करतात. काय आहे? ही एक्स ट्रेन आहे, ही कुठून निघालेली आहे? ही ट्रेन मुंबई पासून निघालेली आहे. ओके, कळालं? यस, एक्स ट्रेन आहे. कुठे निघाली? ही या दिल्लीला जायला निघालेली आहे. ओके, हा दिल्ली आहे. ठीक आहे, चालेल, लक्षात आलं आहे. आता बघा, इथून दिल्ली पासून पण एक ट्रेन निघालेली आहे वाय. ती कुठे निघाली आहे? मुंबईला येण्यासाठी. बघा, ही ट्रेन इकडे येणार आहे, ही ट्रेन इकडे येणार आहे. आता बघा, ही इकडे जाणार, ही इकडे जाणार, पण त्या कुठेतरी क्रॉस होतील, बरोबर? असा गृहीत धरा हा त्यांचा क्रॉसिंग पॉइंट आहे. काय आहे? हा त्यांचा क्रॉसिंग पॉइंट आहे. बघा, एकमेकांना क्रॉस केल्यानंतर त्या ट्रेन 12 तास आणि 30 मिनिटांमध्ये हा कुठे 12 तास 30 मिनिटांमध्ये आणि दुसरी काय आणि 8 तासात अनुक्रमे दिल्ली आणि मुंबईला पोहोचतात. म्हणजे मुंबई पासून निघालेली ट्रेन क्रॉस झाल्यानंतर 12 तास 8 मिनिटांमध्ये दिल्लीला पोहोचते, तर दिल्लीहून निघालेली ट्रेन क्रॉस झाल्यानंतर 8 तासामध्ये मुंबईला पोहोचते. ओके, जर मुंबईहून निघालेल्या ट्रेनचा वेग मुंबई पासून जी ट्रेन निघालेली आहे त्याचा वेग किती आहे, म्हणजे या एक्स ट्रेनचा वेग 60 किलोमीटर पर आवर असेल, तर दुसऱ्या ट्रेनचा वेग किती असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. ओके, आता बघा, मी काय करते ना, यांना व्हॅल्यू असाइन करून टाकते. जर हा S1 आहे म्हणजे पहिल्या ट्रेनचा स्पीड हा आहे T1. ओके, हा काय हा T2 राहणार आहे, कारण की हा याचा वेग आहे. बरं, हा दिल्ली पासून निघालेल्या वाय ट्रेनचा आहे उरलेली जर्नी कव्हर करण्यासाठी, हा T2 आहे आणि हा काय राहणार आहे? T1 राहणार आहे. काय?
उरलेली जर्नी कव्हर करण्यासाठी हा T1 ला पहिल्या ट्रेनला लागणारा वेळ आणि हा दुसऱ्या ट्रेनला लागणारा वेळ. फॉर्म्युला काय आहे बघा, फॉर्म्युला सांगते मी तुम्हाला. आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला S2 काढायचा आहे. बरोबर, यस मॅडम, आपल्याला S2 काढायचा आहे. दुसऱ्या ट्रेनचा वेग बरोबर पहिल्या ट्रेनचा वेग गुणिले अंडररूट मध्ये T1 अपॉन T2. पहिल्या ट्रेनला लागणारा वेळ आणि दुसऱ्या ट्रेनला लागणारा वेळ क्रॉस झाल्यानंतरचा वेळ आहे बरं हा. ओके, S1 ची व्हॅल्यू काय आहे, 60 आहे मॅडम. ओके, दुसरा पेन घेऊ द्या मला. S1 ची व्हॅल्यू 60 आलेली आहे. अंडररूट मध्ये T1 काय आहे, 12 तास 30 मिनिटे. 12 तास 30 मिनिटं आहे. या मिनिटाला आपल्याला काय करावं लागेल, तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल. करून टाका बरं. 12 प्लस 30 आहे, त्याला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी भागिले 60 केले. अंडररूट मध्ये T2 ची व्हॅल्यू काय आली, 8 तास आलेली आहे. बरोबर, काय 60 अंडररूट मध्ये काय आले बघा, याला दोन्ही भाग गेलाय. 30 दुनी 60, वेग दुने 12, 12 एक बार 12 दुने 24 आणि 1 25. 25 भागिले 2 आणि हा 8 गुणाकार. अंशाचा छेद कुठे जातो, छेदामध्ये. जसा छेदाचा छेद कुठे जातो रे, अंशामध्ये जातो, वर जातो. त्याच प्रकारे वरचा जो छेद आहे अंशाचा छेद, तो कुठे येणार, तो खाली येणार आहे. आला खाली, यस. बघा आता आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळाले हे आज 25 भागिले 16. बघा 25 पण काय आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे आणि 16 पण काय आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे. आपण डायरेक्टली त्यांना बाहेर काढू शकतो का, यस, आपण त्यांना काढू शकतो. 60 गुणिले 5/4 आलंय लक्षात, यस. बघा याला 4 ने भाग द्या बरं. 4 1 4, 4 5 20, 15 ने पूर्णपणे भाग गेला आहे. 15 5 75. हा सिंपली गुणाकार केला आपण. 75 काय आला, आपला आन्सर आलेला आहे. म्हणजे काय, दुसऱ्या ट्रेनचा वेग किती आहे, दुसऱ्या ट्रेनचा वेग 75 किलोमीटर पर आवर आहे. क्लिअर झाला आहे, लक्षात आलंय. बघा आपला हा फॉर्म्युला पण खूप सोपा आहे आणि कधीतरी फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. काही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस साठी फॉर्म्युला वापरणं गरजेचं असतो. प्रत्येक वेळेस वापरा असं मी म्हणत नाही, कारण की एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवणं थोडं डिफिकल्ट असते. चुका होण्याची शक्यता वाढून जाते. म्हणून मी तुम्हाला ट्रॅडिशनल मेथड जी आहे, सोपी ट्रॅडिशनल मेथड तुम्हाला मी सांगते. ट्रॅडिशनल मेथड लक्षात नाही ठेवावी लागत. जसे जसे तुम्ही प्रॅक्टिस करता ऑटोमॅटिकली ती काय होते, तुमच्या असं म्हणू शकतो हातामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये ती ऑटोमॅटिकली रन होत जाणार आहे. तुम्हाला ती लक्षात ठेवायची गरज नाही पडत. फॉर्म्युला मात्र तुम्हाला पाठ ठेवावा लागतो किंवा लक्षात ठेवावा लागतो. ओके, चालेल. चला पुढचा कन्सेप्ट बघूया आपण. प्रश्न दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवर? हो मॅडम, प्रश्न दिसत आहे. वेळ सुरू करते आहे बघा मी तुमचा. T-50 seconds. T-40 seconds. T-30 seconds. T-20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1 मिनिट राहिलाय बघा तुमचा. ओके, वेळ संपला आहे. काय दिला आहे आपण बघून घेऊया त्यांनी आपल्याला. त्याचा पण मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे, असं नाही याचा फॉर्म्युला नाही सांगणार आहे, पण ट्रॅडिशनल मेथड त्याच्या अगोदर समजून घेऊया. 2 स्टेशन P आणि Q मधील अंतर किती आहे, 100 किलोमीटर आहे. 2 ट्रेन मधलं अंतर किती आहे रे, 100 किलोमीटर आहे. एक ट्रेन स्टेशन P पासून 7 वाजता निघाली आहे. ओके, आणि तिचा वेग किती आहे, 20 किलोमीटर प्रति तास Q कडे निघालेली आहे. काय आहे बघा, हा स्टेशन P असं गृहीत धरूया. हा स्टेशन P आहे आणि हा स्टेशन Q आहे. त्यांचा डिस्टन्स किती आहे, 100 आहे. सॉरी 100 किलोमीटर हा अंतर आहे. आता पहिली ट्रेन किती वाजता निघाली रे, पहिली ट्रेन निघालेली आहे 7 वाजता. बरोबर, वेग किती आहे तिचा, 20 वेग आहे. ओके, तर दुसरी ट्रेन स्टेशन Q पासून इथून निघालेली आहे. बरं, ही पहिली ट्रेन आहे, इकडून निघाली. तर दुसरी ट्रेन काय आहे, स्टेशन Q पासून 8 वाजता निघाली आहे. या स्टेशन पासून निघालेली आहे. ही होती पहिली, ही होती दुसरी. दुसरी किती वाजता निघाली, 8 तासामध्ये मात्र निघालेली आहे. आणि किती
किती वेग होता 25 किलोमीटर प्रति तास वेगाने ती पी कडे निघाली आहे. हिचा वेग किती होता 25 आहे. या ट्रेनचा वेग किती आहे 20 किलोमीटर प्रति तास आणि या ट्रेनचा वेग किती आहे 25 किलोमीटर प्रति तास. मी काय करते ना ही डायग्राम इकडे मांडते म्हणजे मला जागा वापरता येईल. हा पी आहे हा क्यू आहे. 100 किलोमीटर याचा डिस्टन्स आहे. इकडून एक ट्रेन निघालेली आहे आणि इकडून पण एक ट्रेन निघालेली आहे. ही ट्रेन किती वाजता 7 वाजता निघाली. ही ट्रेन किती 8 वाजता निघालेली आहे. या ट्रेनचा स्पीड किती आहे 20 किलोमीटर पर आवर आणि हिचा वेग किती आहे 25 किलोमीटर पर आवर. म्हणजे काय एका तासामध्ये ही 20 किलोमीटर अंतर कापते आणि ही एका तासामध्ये 25 किलोमीटर अंतर कापते. ओके, तर त्या दोन्ही ट्रेन किती वाजता मिळतील. त्या ट्रेन मिळण्याचं काय करायचं आपल्याला तो वेळ काढायचा आहे की त्या दोन्हीही ट्रेन किती वाजता मिळणार आहे. ओके, लक्षात आलं आहे. हे क्लिअर झालं आहे सगळ्यांना की त्या दोन्हीही ट्रेन किती वाजता मिळणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. हे सगळ्यांना समजलंय. हो मॅडम हे आम्हाला समजलेलं आहे. आता मला एक गोष्ट सांगा, आपण काय करायचो रे जर दोन्हीही ट्रेन एकाच वेळेला निघाल्या असतील. काय जर दोन्हीही ट्रेन एकाच वेळेला निघालेल्या असतील. आपण बघा ट्रेनचा एक कन्सेप्ट बघितला होता. त्याचबरोबर आपण स्पीड डिस्टन्स मध्ये पण एक कन्सेप्ट बघितला होता की दोन ऑब्जेक्ट एकाच वेळेला निघालेले असतील. काहीतरी त्यांचा स्पीड आहे S1 आणि S2 अपोजिट डायरेक्शनला. तर ते मिळणारा जो पॉइंट आहे ते किती वाजता एकमेकांना मिळतील किंवा क्रॉस होतील असं आपण बघितलं होतं. ओके, काय करायचो आपण जो जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स भागिले काय करायचो तो भागिले आपण काय हा जो डिस्टन्स आहे भागिले रिलेटिव्ह स्पीड काढायचो. बरोबर, जो वेळ आला होता की त्या ट्रेन दोन तासानंतर मिळतील असं आपण उत्तर काढायचोय. पण या ट्रेन एकाच वाजता निघते का नाही मॅडम. एक ट्रेन 7 वाजता निघतीये, एक ट्रेन 8 वाजता निघतीये. ओके, हे आपलं वेगळं वेगळं आहे. येस, पण त्यांना आपण सारखं करू शकतो का रे मॅडम. त्यांना सारखं कसं करता येईल बघा. आपल्याला ते सारखं करता येईल. कशा प्रकारे ही ट्रेन 7 वाजता निघते, ही ट्रेन 8 वाजता निघते. 7 वाजपासून तर 8 वाजेपर्यंत म्हणजे या एका ट्रासामध्ये ही जी पी ट्रेन आहे पी स्टेशन पासून त्याला आपण पीच म्हणूया. बरं, ही पी जी ट्रेन आहे ती किती डिस्टन्स कव्हर करेन रे मला सांगा या एका तासामध्ये. तिचा रेट किती आहे, स्पीड किती आहे, एस किती आहे तिचा, एस आहे तिचा S1 किती आहे 20 किलोमीटर प्रति तास. प्रति तास मध्ये ती 20 किलोमीटर अंतर कव्हर करते. म्हणजे 7 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत ही पी ट्रेन किती अंतर कापणार आहे एका तासा एवढंच. म्हणजेच किती 20 किलोमीटर ती अंतर कापणार आहे. लक्षात आलंय का. स्पीड वरून आपण डायरेक्टली काय केलंय एका तासाचा डिस्टन्स काढलाय. कस काय त्याचा रेटच काय आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो किलोमीटर प्रति तास. प्रत्येक तासात किती अंतर कापतीये. म्हणजे 7 वाजून 8 वाजताचा जो वेळ आहे 1 तास तेवढ्या वेळामध्ये ही काय करतीये 20 किलोमीटर अंतर कव्हर करते आहे पी ट्रेन. ओके, म्हणजे बघा ती 8 वाजता निघाली. आपण असं गृहीत धरूया 8 वाजता ती इथे आलेली आहे. ही आता 8 वाजता निघाली. इथपर्यंत तिचं अंतर किती झालंय 20 झालेलं आहे. तिचं अंतर किती राहिलं रे सांगा बरं मला. जी S1 ट्रेन आहे तिचं डिस्टन्स किती S1 नाही त्याला आपण P1 म्हटलं होतं. हा स्पीड होता. पी ट्रेनचा डिस्टन्स किती आता तिचा 20 तर झाला 8 वाजेपर्यंत. तिचा डिस्टन्स किती राहिला आहे आता. आता तिचा डिस्टन्स फक्त किती राहिलेला आहे 100 मधून 20 गेले 80 किलोमीटरच तिचं अंतर राहिलेलं आहे. इथून इथपर्यंतचं अंतर किती बघा आता हा 80च राहिलेला आहे. आता बघा आता पी पण किती वाजता निघाली 8 ला निघालेली आहे. क्यू पण किती वाजता निघाली 8 वाजता. डिस्टन्स किती आहे 80. स्पीड आहे त्यांचा आपला 20 किलोमीटर. आता आपण तो कन्सेप्ट वापरू शकतो. रिलेटिव्ह स्पीडने डिवाइड करून आपण काय करू शकतो तास काढू शकतो. 8 वाजले दोघांचे बरोबर. ही पण 8 वाजता निघालेली आहे इथून. ही पण काय आता 8 वाजताच निघालेली आहे. काय करणार मग आपण रिलेटिव्ह स्पीड काय येणार आहे त्यांची. हिचा स्पीड आहे 20 आणि हिचा काय आहे 25. किती आली रे ऍडिशन 45 किलोमीटर प्रति तास. हा आपला रिलेटिव्ह स्पीड आहे. ओके, आता आपल्याला काय काढायचंय वेळ काढायचा आहे. टाइम काढायचा आहे. कोणता ते मिळणार ना तो. ओके, किती वाजता ते मिळणार आहे किती तासानंतर ते मिळणार तो आपण वेळ काढणार आहे. टोटल डिस्टन्स किती आहे 80 आहे. हा बघा हा 20 आताच कटला. ओके, आता इथे पण ही 8 ला निघाली इकडून पण ही 8 ला निघाली आहे. 80 किलोमीटर त्या दोघांमधलं डिफरन्स आहे. अंतर जो आहे तो 80. रिलेटिव्ह स्पीड किती आहे 45 आपला रिलेटिव्ह स्पीड आहे. ओके, कशाने भाग घेतला रे ऍक्च्युली ही किंमत 110 होती. याला पूर्णपणे दोन्ही भाग जात होता बरं मित्रांनो. ओके, पण आता काय झालं आहे चुकीने माझ्याकडून ही 100 लिहिल्या गेली म्हणून आपलं राहिलंय. चालेल बघा मी काय करते ना याला 5 नी भागाकार करते. याला
5 1 5 खाली किती उरले रे 3 उरलेले 5 सख 30. लक्षात आलंय कशा प्रकारे केलंय मी काय याच्यामध्ये मी काय केलं आहे 5 ने याला भाग दिला आहे 5 1 5 खाली किती 3 उरलेले याला 6 ने भाग गेला आहे 5 9 45. याला पूर्णपणे भाग जातो का नाही पण काय होणार आहे आपण काय करूया याला आता असंच्या असं ठेवून घेऊया. ओके काय करते मी असंच्या असं काय काय आहे हा 16/9 काय 16/9 तासानंतर काय होणार आहे ते मिळणार आहे. ओके हे जास्त कॉम्प्लिकेटेड होते आहे त्याच्याऐवजी मी काय करते ना ही छोटीशी व्हॅल्यू चेंज करते याला मी 110 करते. ओके आता बघा याला 110 किलोमीटर जर अंतर असेल तिने एका तासात किती कापला आहे 20 किलोमीटर कापला आहे. ओके म्हणजे बघा आता परत थोडीशी व्हॅल्यू चेंज करते बरं मित्रांनो मी सोपं करण्यासाठी फक्त प्रॉब्लेम काय 110 मधून 20 गेले किती उरले रे 110 मधून 20 गेले किती राहणार आहे 90 राहणार आहे बरोबर. येस 90 उरले म्हणजे या दोघांमधला डिफरन्स किती आहे आता हा 90 आहे. पी आणि इथून हा पी जेव्हा इथे आला इथून तर क्यू पर्यंतचा अंतर किती आहे आता 90 आहे राईट. म्हणजे काय झालं आहे 90/45 किती आलंय मग तुमचं उत्तर 45 दुनी 90 2 तास तुमचं बघा अप्रॉक्सिमेट जो होता तो कन्सेप्ट काढून टाकला मी 2 तास आले म्हणजे त्या ट्रेन काय होणार आहे 2 तासानंतर त्या मिळणार आहे. किती वाजता निघाल्या बघा ही 8 वाजता आपण करून टाकलं होतं याला राईट याला पण काय ही पण 8 वाजता निघाली 8 वाजताच्या नंतर अजून 2 तास त्याच्यामध्ये 8 ऍड करा 8 + 2 किती आलंय उत्तर आलेलं आहे 10 तास म्हणजे काय त्या ट्रेन सकाळी 10 वाजता मिळणार आहे. 8च्या नंतर अजून 2 तास लागतील त्या दोघांना मिळायला. कळालेलं आहे कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. खूप सोपं होतं बघा आपण काय केलं आहे ना 2 ट्रेनचा वेगवेगळा वेळ दिला होता एक लवकर निघाली होती एक उशिरा निघाली राईट. पण काय काढलं आपण एक्झॅक्टली जी उशिरा ट्रेन निघाली ना तेवढ्या वाजेपर्यंत म्हणजे ही 8 वाजता दुसरी ट्रेन निघालेली आहे तर या दुसरी ट्रेन निघण्यापर्यंत पहिल्या ट्रेननी किती अंतर कापलं ते आपण काढलं ते आपलं किती आलं 20 उत्तर आलं होतं बरोबर. आता काय केलंय पूर्ण डिस्टन्स मधून हा जो कव्हर केलेला डिस्टन्स आहे तो आपण मायनस केला 110 मधून आपण 20 मायनस केले किती उरले आपले फक्त 90 किलोमीटर आपलं उरलेलं होतं. म्हणजे काय आता दोन्ही ट्रेन एकाच वेळेला निघाल्या आहे तो 90 किलोमीटरचा अंतर कव्हर केला 8 वाजता त्या ट्रेन निघालेल्या आहे आणि आता आपण काय करणार रिलेटिव्ह स्पीडनी जर आपण त्यांना भागितलंय तर त्यांचा मिळण्याचा पॉइंट आपल्याला मिळेल कारण की टाइम मात्र रिलेटिव्ह नसतो स्पीड डिस्टन्स असू शकतो पण वेळ काय असतो रिलेटिव्ह नसतो. काय आपला रिलेटिव्ह स्पीड किती आला अपोजिट डायरेक्शनचा म्हणून आपण त्यांच्या स्पीडची बेरीज केली 90/45 बरोबर काय 2 तास आलेला आहे. म्हणजे 8 वाजता निघालेल्या ट्रेन 2 तासानंतर म्हणजे किती वाजता 10 वाजता त्या एकमेकांना मिळणार आहे. क्लिअर झालंय लक्षात आलंय सगळ्यांच्या येस मॅडम लक्षात आलं आमच्या. आता बघा याचा पण एक फॉर्म्युला आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की या सगळ्या गोष्टींचा काय आहे एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. बघा इथे फॉर्म्युला काय आहे या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहे ना या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही हे करून टाका. आता मी सगळं इरेज केलं आहे मी डिरेक्टली काय करणार आहे तुम्हाला फॉर्म्युलाच्या माध्यमातूनच सांगणार आहे. बघा आपला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे ते कधी मिळणार आहे ना तो वेळ टी बरोबर काय डी + TB डिवायडेड बाय काय A + B. मॅडम डी काय आहे टी काय आहे ए काय आहे आणि बी काय आहे. बघा मी काय करते S1 S2 पण लिहू शकते तुम्ही त्याला S1 आणि S2 पण गृहीत धरू शकता काय डी प्लस काय आहे टी आणि S2 डिवायडेड बाय S1 + S2. ओके तुम्ही डिरेक्टली असं पण वापरू शकता. मी S1 S2 च्या ऐवजी व्हेरिएबल का वापरते ना कन्फ्युजन नको व्हायला. ओके म्हणून मी दोन्ही प्रकारे तुम्हाला फॉर्म्युला सांगते व्हेरिएबलचा वापर करून सुद्धा आणि त्यांना S1 S2 कन्सिडर करून सुद्धा. ओके व्हॅल्यू काय काय येणार मॅडम ते आपण सांगा बरं. डी बरोबर काय आहे जो त्याच्यामधला डिस्टन्स आहे तो किती आहे 110 किलोमीटर. आताच मी चेंज केला होता 110 किलोमीटर. टी काय आहे मॅडम त्या दोन्ही ट्रेन मधला जो डिफरन्स आहे निघण्याचा तो एक किती वाजता निघालेली आहे 7 वाजता निघालेली आहे एक किती वाजता निघाली 8 वाजता निघाली आहे. 7 आणि 8 मध्ये किती डिफरन्स आहे 1 तासाचा डिफरन्स आहे. म्हणजे काय येणार टी बरोबर काय आलंय माझं 1 तास आलेला आहे. ए काय येणार रे ए किंवा S1 तुम्ही काही घ्या. पहिल्या ट्रेनचा स्पीड किती आहे तो आहे 20 किलोमीटर प्रति तास आणि जो बी आहे म्हणजे काय S2 काय आहे दुसऱ्या ट्रेनचा स्पीड
25 किलोमीटर प्रति तास. एकाचा 20 आहे तर दुसऱ्याचा किती आहे 25 आहे. चला बरं मग व्हॅल्यू टाका बरं फॉर्म्युल्यामध्ये आपल्या फटाफट. डी बरोबर काय आहे, डी ची व्हॅल्यू किती आहे रे सांगा बरं मला. डी ची व्हॅल्यू आहे 110. राईट, यस 110 आलेली आहे. प्लस प्लस काय आहे, टी ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. गुणिले काय, बी ची व्हॅल्यू काय आहे, दुसऱ्या ट्रेनचा वेग किती आहे 25 आहे दुसऱ्या ट्रेनचा वेग. डिवायडेड बाय आपण काय आहे ऍडिशन तर करावी लागणार आहे. मागच्या याच्यामध्ये पण आपण काय केलं होतं, रिलेटिव्ह स्पीडचीच ऍडिशन केली होती का, त्या ऑपोजिट डायरेक्शनला चालल्या होत्या. इथे पण काय आलंय बघा त्यांची ऍडिशन काय आहे. ए ची S1 ची व्हॅल्यू, S1 ची व्हॅल्यू आहे 20 प्लस S2 ची व्हॅल्यू किती आहे 25. म्हणजेच काय 110 प्लस प्लस काय आहे 25 डिवायडेड बाय 45 आहे. इज इक्वल टू काय आले, यांची ऍडिशन किती आली रे 5 आणि 3 आणि 1 135 बरोबर. राईट 135 आहे डिवायडेड बाय 45. बघा याला कशाने भाग जातोय, याला पूर्णपणे दोन्ही नाही. आपण काय करूया ना, याला मी डिरेक्टली काय करते ना 3 नी भाग जातो. बघा याला 5 1 15 5 3 15 हातचा आला 1 4 1 4 4 3 12 आणि 1 13. याला 3 नी पूर्णपणे भाग गेलेला आहे. म्हणजे काय आपली T2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे, ही 3 तास आलेली आहे. 3 तास म्हणजे आता हे कशामध्ये ऍड करावं लागेल, आता बघा आता 8 मध्ये 3 तास ऍड करावे लागणार आहे का, नाही. आता 8 मध्ये 3 तास नाही बरं, आता 7 मध्ये 3 तास ऍड करावे लागणार आहे. 7 प्लस 3 किती आले रे तुमचं उत्तर 10 आलेलं आहे. ओके, म्हणजे काय त्या दोन्हीही ट्रेन सकाळी 10 वाजता 10 AM ला मिळणार आहे. बघा मागच्या आपल्या ट्रॅडिशनल मेथडनी पण 10 उत्तर आलं होतं, आता पण आपलं उत्तर 10 आलेलं आहे. ओके, आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न पडला असेल की मॅडम मागच्या वेळेस आपण या 8 मध्ये ते 2 तास ऍड केले होते, आता तुम्ही 7 मध्ये 3 तास ऍड करत आहात. हे बघा लक्षात घ्या, मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, डिफरन्स जो होता तो अंतर काय केला होता आपण, या 110 मधून 20 मायनस करून 90 घेतला होता. राईट, आपण 90 घेतला होता, सगळ्यांना आठवतंय. आपण 90 डिस्टन्स घेतला होता म्हणून आपण 8 मध्ये ऍड करत होतो. आपण काय केलं होतं, दोन्हीही ट्रेनचा स्टार्टिंग वेळ जो आहे तो काढला होता. आपण असा पहिल्या ट्रेनचा वेळ ऍडजस्ट केला होता की 8 वाजता ती किती डिस्टन्स कव्हर करते. इथे त्यांनी काय केलं आहे, पूर्णचा पूर्ण 110 अंतर घेतला आहे फॉर्म्युल्यामध्ये. राईट, फॉर्म्युल्यामध्ये डी आहे डायरेक्टली D-20 किंवा D- त्यांनी एका तासात किती अंतर कव्हर केलं आहे असं नाहीये. म्हणून जेव्हा पहिल्या ट्रेन किनी पूर्ण 110 अंतर कापणार आहे म्हणून पहिल्याच ट्रेनचा वेळ घ्यायचा आहे. ओके, जर त्यांनी आपण डिस्टन्स मायनस केला असता तर काय, तर आपल्याला काय केलं असतं, आपल्याला दुसरा वेळ जो आहे म्हणजे 8 वाजता तो त्याच्यामध्ये ऍड करता आलं असतं, पण आपण डिस्टन्स पूर्ण घेतला आहे. क्लिअर झाला आहे, लक्षात आलं आहे. तुम्ही फॉर्म्युला पण वापरू शकता किंवा रेग्युलर पद्धतही वापरू शकता. आय पर्सनली गाईड की रेग्युलर मेथडच वापरा, खूप जास्त सोपी आहे ती स्वतःच काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. ओके, पुढचा प्रश्न बघा मी लोड केला आहे स्क्रीनवर. फटाफट प्रश्न सॉल्व्ह करा आणि उत्तर पण द्या. T-50 seconds. हा प्रश्न खूपच जास्त सोपा आहे बरं. T-40 seconds. T-30 seconds. T-20 seconds. आणि याची ट्रॅडिशनल मेथडच इतकी सोपी आहे की तुम्ही स्वतःच म्हणणार मॅडम आम्ही ट्रॅडिशनल मेथडच वापरणार आहे याची. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. ओके, वेळ संपला आहे बघा तुमचा. बघा मी आताच तुम्हाला सांगितलं याची स्वतःची ट्रॅडिशनल आपली रेग्युलर पद्धत एवढी जास्त सोपी आहे की तुम्ही स्वतः त्याच्या फॉर्म्युल्याच्या फंद्यामध्ये पडणार नाहीये. मी तुम्हाला सांगणार आहे मात्र फॉर्म्युला पण. ओके, 2 स्टेशन ए आणि बी मधील अंतर 138 किलोमीटर आहे. किती डिस्टन्स आहे रे त्यांचा, हा स्टेशन ए आहे आणि हा स्टेशन बी आहे. ओके, स्टेशन ए आणि बी मधील अंतर किती आहे 138 किलोमीटर आहे. 2 ट्रेन एकाच वेळी स्टेशन ए पासून बी कडे आणि स्टेशन बी पासून ए कडे प्रवास करतात.
एकाच वेळेला निघालेली आहे बरं, वेगवेगळा वेगळा नाहीये. सकाळी 7 वाजता तर दोन्ही 7 वाजता, 8 वाजता तर दोन्ही पण 8 वाजता. ओके, वेळ एकच आहे. इकडून एक ट्रेन निघालेली आहे आणि इकडून एक ट्रेन निघालेली आहे. ओके, हे लक्षात आलं आहे. वेळ सारखाच आहे. त्या ट्रेन 6 तासांनी मिळतात. काय होतात ते बघा, त्या ज्या ट्रेन आहे त्या काय होतात आहे, सकाळी 6 तासानंतर मिळत आहे. आता आपण बघितलं होतं की त्यांचा जो डिस्टन्स आहे भागिले रिलेटिव्ह स्पीड केला तर त्या जेव्हा मिळतील ना तो पॉइंट आपल्याला मिळतो, म्हणजे तो टाइम आपल्याला मिळतो किती तासानंतर त्या मिळतील. आता आपण 2 तास काढलं होतं. त्यांनी ऑलरेडी हा व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. काय आहे व्हॅल्यू, त्या दोन्हीही ट्रेन ए आणि बी पासून निघालेल्या 6 तासानंतर त्या मिळतात. ओके, स्टेशन ए पासून बी कडे जाणाऱ्या ट्रेनचा वेग दुसऱ्या ट्रेनपेक्षा 7 किलोमीटर प्रति तास वेगाने कमी आहे. स्टेशन ए पासून बी कडे जाणाऱ्या ट्रेनचा वेग काय आहे, दुसऱ्या ट्रेनपेक्षा 7 किलोमीटर प्रति तासाने कमी आहे, कमी आहे. ओके, जर मी हिचा वेग एक्स गृहीत धरते, या स्टेशन ए पासून बी कडे जाणाऱ्या तिचा वेग काय आहे 7 किलोमीटर प्रति तासाने कमी आहे, म्हणजे दुसऱ्याचा ट्रेन काय आहे हा x+7 राहणार आहे. काय आहे, त्यांनी काय डिफरन्स दिला आहे, दोन ट्रेन मधला डिफरन्स त्यांनी 7 किलोमीटर प्रति तास आहे असं गृहीत धरलं आहे. बरोबर, जर मी असं गृहीत धरतीये की पहिल्या ट्रेनचा जो वेग आहे S1 किती आहे, x किलोमीटर असेल, x किलोमीटर प्रति तास आहे, तर दुसऱ्या ट्रेनचा किती राहणार आहे x+7. बरोबर, कारण की दोन्ही ट्रेनचा जो डिफरन्स आहे स्पीडचा तो 7 आहे. राईट, आता डिस्टन्स किती दिला आहे रे त्यांनी, D1, याचा पण डिस्टन्स काय आहे 138 आहे आणि याचा पण डिस्टन्स काय राहणार आहे 138च आहे. कारण की काय आहे, त्या दोन्ही सेम 2 स्टेशन पासून निघालेले आहे आणि स्टेशन मधलं अंतर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. राईट, आता काय सांगितलं त्यांनी, त्या ट्रेन काय होतात आहे 6 तासांनी मिळत आहे. हा काय आहे फॉर्म्युला आपला, टाइमचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन रिलेटिव्ह स्पीड. बरोबर, ही 6 ची काय आहे, जो डिस्टन्स आहे भागिले रिलेटिव्ह स्पीड. बरोबर, लक्षात आलं आहे. डिस्टन्स त्यांनी 6 तास दिला आहे, त्यामधला अंतर किती आहे, ए आणि बी मधला 138 आहे. बरोबर, रिलेटिव्ह स्पीड दिला पण आपण गृहीत धरला की x आणि x+7 करा त्यांची ऍडिशन, x+7 केली मॅडम, याची पण ऍडिशन. काय आलंय बघा, याला 6 आणि पूर्णपणे बघा, फ्रॅक्शनचा आपला चॅप्टर बघितला होता आपण. काय होता, अंशा म्हणजे उजव्या आणि डाव्या साईडच्या अंशामध्ये किंवा छेदामध्ये भाग जात असेल तर डायरेक्टली भाग देऊ शकता. ही झाली डावी साईड, ही झाली उजवी साईड. बघा, ही लेफ्ट आणि ही राईट आहे ना, याला 6 आणि पूर्णपणे, 6 पण कुठे आहे बघा अंशामध्ये ना, 6च्या खाली डिनॉमिनेटर मध्ये काय असतो 1 आहे, याला पूर्णपणे भाग जातो. 6 1 6, 6 6 sin 2 12, sin 3 18, 23 ने याला भाग गेलेला आहे. बरोबर, म्हणजे काय आलंय बघा, ही 1 बरोबर काय 23 भागिले 2x+7. इकडे घ्या बरं, हा 2x+7 बरोबर 23. राईट, 2x बरोबर 23 -7, 7 याच्यामधून मायनस करा, किती आलं रे हे उत्तर किती आलेलं आहे 16 आलेलं आहे. बरोबर, यस मॅडम हे 16 आहे. x बरोबर काय आलंय मग 8 किलोमीटर प्रति तास, हा आपला स्पीड आहे. म्हणून मी काय केलं आहे, x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 8 किलोमीटर प्रति तास. त्यांनी पण आपल्याला काय सांगितलंय, तर कमी वेग असलेल्या ट्रेनचा वेग किती, या ए चा स्पीड किती होता, कमी होता ना 7 ने, तिचा वेग किती आहे मग 8 किलोमीटर प्रति तास तिचा वेग आहे. दुसऱ्या ट्रेनचा वेग किती येणार रे, दुसऱ्या ट्रेनचा वेग काय करा 8 मध्ये काय करा 7 ऍड केला, किती झाले 15 किलोमीटर प्रति तास. म्हणजे जी ट्रेन फास्ट आहे तिचा वेग किती आहे 15 आला आहे. राईट, फास्ट असलेल्या ट्रेनचा वेग 15 आणि स्लो असलेल्या ट्रेनचा वेग 8. सिंपली बघा किती सोपी आहे ट्रॅडिशनल मेथड. आलाय तुमचं उत्तर. काय केलं तुम्ही, जस्ट वेळेचा जो फॉर्म्युला आहे तो काढलेला आहे. रिलेटिव्ह स्पीडचा फॉर्म्युला काय होता आपला, की ते ट्रेन जेव्हा मिळतील एकाच वेळेला निघाले असतील तर टी बरोबर डिस्टन्स भागिले रिलेटिव्ह स्पीड, हा आपला बेसिक फॉर्म्युला होता. राईट, आपल्याला 6 व्हॅल्यू पण दिलेली होती, डिस्टन्स पण दिलेला होता. आपण एक व्हेरिएबल कन्सिडर करून x आणि x+7 चा व्हॅल्यू करून आपण काय केलं होतं, x ची व्हॅल्यू सरळ काढली. किती सोपं झालं होतं बघा. काही कॉम्प्लिकेटेड होतं का, काहीच कॉम्प्लिकेटेड नव्हता. हा काय आहे आपली रेग्युलर मेथड आहे. बघा रेग्युलर मेथड किती जास्त सोपी आहे. याची पण एक मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे आता, तो फॉर्म्युला नोट डाऊन करून टाका. फॉर्म्युला लिटिल बिट कॉम्प्लिकेटेड असतो बरं, लक्षात ठेवायला. मी परत सांगते कारण की तुम्हाला असं नको वाटायला की मॅडम फॉर्म्युले सांगत नाही म्हणून मी सांगते. बघा, स्पीड ऑफ दी स्लोअर ट्रेन, कोणाची जी ट्रेन स्लो आहे ना त्याचा फॉर्म्युला, स्पीड ऑफ द स्लो ट्रेन बरोबर काय d - tx डिवायडेड बाय काय d - tx डिवायडेड बाय ट्वाइस t. ओके,
स्लो ट्रेनचा फॉर्म्युला बरं, आणि स्पीड ऑफ दी फास्टर ट्रेन म्हणजे जी स्पीड फास्ट आहे ना त्या ट्रेनसाठी. आता हे जे फॉर्म्युले असतात ना मित्रांनो, डी प्लस टीएक्स अपॉन काय ट्वाइस टी. युनिट घ्या परत त्यांचं किलोमीटर प्रति तास आणि किलोमीटर प्रति तास. आता बघा मित्रांनो, मी जे हे तुम्हाला फॉर्म्युले सांगते ना हे फक्त या सिनारिओ साठीच असतात बरं. म्हणजे काय की असा सिनारिओ असेल की दोन ज्या ट्रेन आहे वेगवेगळ्या स्टेशन पासून एकमेकांकडे निघाले आहे एकाच वेळेला, वेळ दुसरा नाही आहे, आणि त्या जिथे मिळतील तो वेळ तुम्हाला दिलेला असेल, आणि काय त्या दोन्ही स्टेशन मधला जर त्यांनी आपल्याला अंतर पण दिलेला असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला काढू शकता आणि दोन्ही ट्रेनचा वेगही काढू शकता. डी ची व्हॅल्यू काय आहे रे, डिस्टन्स किती आहे दोघांमधला 138 किलोमीटर, हा झाला डिस्टन्स. वेळ किती आहे रे, बघा किती वाजता टी बरोबर काय येणार, कधी मिळतात आहे त्या 6 तासांनी ते मिळणार आहे. टी बरोबर काय आलंय माझं, मग 6 तास आलेलं आहे. आता काय राहिली, फक्त एकच व्हॅल्यू राहिली आहे, ती काय एक्स. एक्स काय आहे रे मॅडम, एक्स आहे त्यांच्या स्पीड मधला डिफरन्स. एक ट्रेन फास्ट आहे दुसऱ्या ट्रेन पेक्षा, बरोबर. कितीने फास्ट आहे बघा, ही जी पहिली ट्रेन आहे दुसऱ्या ट्रेन पेक्षा 7 किलोमीटर प्रति तासांनी कमी आहे, म्हणजे त्या दोघांच्या स्पीड मधला डिफरन्स किती आहे, 7 किलोमीटर प्रति तास. ही काय आहे, एक्स ची व्हॅल्यू आहे. टाका बरं मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. स्लो ट्रेनचा स्पीड काय येणार आहे, स्लो बरोबर. आता मी स्लो आणि एफ असं व्हेरिएबल यूज करणार आहे बरं. काय डी ची व्हॅल्यू किती आहे 138 मायनस टी ची व्हॅल्यू किती आहे 6 गुणिले एक्स ची व्हॅल्यू किती आहे 7 डिवायडेड बाय ट्वाइस टी. टी किती आहे 6 6 संदूने 12 डायरेक्ट घेते मी. काय 138 भागिले साइन 7 42 डिवायडेड बाय 12 किती आले बघा. 8 मधून 2 गेले 6 उरलेले आहे. 13 मधून 4 गेले किती उरले 9 उरलेले आले 12 आले बघा. काय आले बघा, मग आपण उत्तर आत्ताच काढलं होतं 12 पंच 60 12 12 8 96. 8 नी पूर्णपणे भाग गेला आहे. आता पण आपण काढलं होतं उत्तर 8 झालं होतं. काय जो स्लो ट्रेनचा वेग किती आहे 8 किलोमीटर प्रति तास. 8 आली याची व्हॅल्यू. येस मॅडम. आता याचंच काय आहे फास्ट ट्रेनची व्हॅल्यू, तेव्हा आपली किती आली होती रे 15 आली होती बरोबर. 8 मध्ये आपण 7 ऍड केले होते. आता पण आपण 8 मध्ये 7 डायरेक्टली ऍड करू शकतो बरं. आणि फॉर्म्युला जर तुम्ही डायरेक्टली वापरला तर काय होतं बघा, इथे ऍडिशन आहे फक्त, प्लस इथे प्लस काय येणार रे ह्या काय आली बघा ही 8 1 8 आणि 2 10 हातचाला 1 4 4 2 8 आणि 1 कशाने भाग गेला बघा याला 12 1 12 खाली किती उरलेले आहे 6 12 पंच 60 15 ने याला पूर्णपणे भाग गेला आहे. किती फास्ट ट्रेनचा वेग किती आहे 15 किलोमीटर प्रति तास आणि स्लोचा किती आहे 8 किलोमीटर प्रति तास. आले लक्षात. जर त्यांनी आपल्याला स्लो आणि फास्ट ट्रेनचा वेग विचारलाय तर डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. आणि ट्रॅडिशनल मेथड तर अति जास्त सोपी आहे. एक फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला आणि तो तुम्हाला लक्षातही नाही ठेवायचा आहे. तुम्हाला ऑलरेडी माहित आहे काय टाइम काय आहे मिळण्याचा टाइम बरोबर स्पीड अपॉन रिलेटिव्ह स्पीड. डायरेक्टली हा सिंपली फॉर्म्युला वापरून तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. आलं नसेल तुम्हाला काही लक्षात तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. मी स्पेशल लेक्चर अरेंज करून पूर्ण तुमचे डाऊटही क्लिअर करू शकते किंवा आपल्या एखाद्या लेक्चर मध्ये तुमचा तो डाऊट क्लिअर सुद्धा करू शकते. चालेल. येस मॅडम लक्षात आलेला आहे. दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर पुढचा प्रश्न. हो मॅडम प्रश्न दिसत आहे. वेळ देते बघा मी तुम्हाला. फटाफट प्रश्न सॉल्व्ह करा आणि मला उत्तर सांगा. T minus 50 seconds. T minus 40 seconds. जस्ट कम्पेअर दिला आहे. दिस व्हेरी सिंपल एक्झाम्पल. जस्ट 8 9 मध्ये पण अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले होते. दिस टाइप ऑफ प्रॉब्लेम इज दिस. T minus 20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. ओके बघा वेळ संपत चालला आहे तुमचा. वेळ संपला आहे. खूप जास्त सोपी मेथड आहे बघा त्याची रेग्युलर मेथडच.
दोन स्टेशन ए आणि बी मधील अंतर एक ट्रेन 2 तासामध्ये कापते. ओके, इथून बघा हा स्टेशन ए आहे आणि हा स्टेशन बी आहे. ओके, जर स्टेशन ए पासून निघाली आहे आणि बी ला पोहोचली तर या ए आणि बी मधील अंतर कापायला तिला किती वेळ लागत आहे? 2 तास लागत आहे. बरोबर? यस. चला काय करूया ना मग आपण T1 घेऊन घेऊया. ओके, तुम्ही त्याला T1 पण घेऊ शकता. T1 किती आहे? 2 तास. तेव्हा तिचा स्पीड किती होता? मॅडम स्पीड दिला नाहीये, मग काय करा तुम्ही त्याला एस धरा. ओके, S1 आहे स्पीड वॉट एव्हर काहीतरी. ओके, डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स मॅडम त्याचा डी आहे. राईट? यस मॅडम, लक्षात आलेला आहे. म्हणजे काय, हा जो डी अंतर कापण्यासाठी S1 च्या वेगाने तिला 2 तास लागतात आहे. बरोबर? आता काय सांगितलंय, जर ट्रेनचा वेग 6 किलोमीटर प्रति तासाने कमी केला तर काय करताय, तो एवढाच अंतर कापायचा आहे तर तेवढेच अंतर कापण्यासाठी तिला 3 तास लागतात. म्हणजे काय, हा डी अंतरच ए आणि बी मधला जो स्टेशन अंतर आहे ना तोच कापायचा आहे तिला. मात्र काय केलं तिने, स्पीड 6 किलोमीटर प्रति तासाने कमी केला आहे. S1 - 6 करून टाकलं तिने. काय केलंय, 6 किलोमीटर प्रति तासाने वेग कमी करून टाकला आहे. आता तिला वेळ किती लागतोय, मात्र T2 किती आलाय रे मॅडम? आता तिला 3 तास वेळ लागतात आहे. वेळ वाढला. काय बघा, स्पीड आणि डिस्टन्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. स्पीड काय झाला आहे, कमी झाला आहे. वेळ काय झाला बघा मग वाढला. आपल्याला कॉन्स्टंटची कन्सेप्ट माहित होती, स्पीड आणि टाइम काय एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. ओके, आता आपल्याकडे T1 आहे, T2 पण आहे, S1 आणि काय आहे आपल्याकडे S2 पण आहे. S2 काय आपला हा S1 - 6 काय आहे, तो 6 ने त्याचा स्पीड कमी केलाय ना, म्हणून मी डायरेक्टली लिहिलंय. डिस्टन्स मात्र सारखाच आहे. हा सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. काय, डिस्टन्स ए आणि बी मधला सारखाच आहे. पहिले पण ती काय करते, ए आणि बी मधलाच अंतर कव्हर करत होती. आता पण काय, ए आणि बी मधलाच अंतर ती कव्हर करत आहे. म्हणजे काय, दोन्हीही मध्ये डिस्टन्स सारखाच आहे. इथे पण डिस्टन्स आणि इथे पण डिस्टन्स काय आहे, D2 मध्ये एवढाच आहे ए आणि बी मधला. काय आहे मग डिस्टन्स, हा इक्वेशन तुम्हाला कळायला पाहिजे, क्लिक व्हायला पाहिजे. वन्स तुम्हाला लक्षात आलंय की डिस्टन्स सारखा आहे आणि तोच फॉर्म्युला आपण वापरू शकतो, तुम्ही पुढचा एक्झाम्पल करू शकता. काय मग डिस्टन्सचा फॉर्म्युला, स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. टाका बरं व्हॅल्यू मग पटापट. S1 ची व्हॅल्यू काय आहे, काहीच नाही, मग ह्या S1च त्याला. T1 ची व्हॅल्यू काय आहे, 2 तास. S2 काय होता आपला, S1 - 6. S2 किती आला होता आपला, 3 तास त्यांनी दिला आहे. ट्वाइस ऑफ S1 बरोबर थ्राइस ऑफ S1 - 3 = 18. 18 बघा इकडे टाका बरं. 3S1 - 2S1. S1 ची व्हॅल्यू किती आली रे, 18 व्हॅल्यू आलेली आहे. काय आहे, 18 आहे. पहिले तिचा स्पीड किती होता, पहिले स्पीड किती होता तिचा, इनिशियली 18 होता. S1 बरोबर काय आलं आपलं उत्तर, 18 किलोमीटर प्रति तास. आता मला एक गोष्ट सांगा, आपल्याला स्पीड मिळाला, आपल्याकडे वेळ आहे, डिस्टन्स काढू शकतो का आपण? डिस्टन्स बरोबर काय, स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. स्पीड किती आला रे आपला आता, 18 आला. वेळ किती लागत होती त्याला, 2 तास. 18 × 18 18 2 36. 36 किलोमीटर ए आणि बी मधलं अंतर आहे. बघा किती जास्त सोपं होतं. कॉम्प्लिकेटेड होतं का? काहीच कॉम्प्लिकेटेड नव्हतं. जस्ट डिस्टन्स सारखा आहे, या इक्वेशन जर तुम्हाला कळालं तर तुम्ही त्याच्यावरून स्पीड काढू शकत होत्या, कारण की वेळ ऑलरेडी तुम्हाला दिलेलं होतं आणि जस्ट एकच व्हेरिएबल वाचतो इथे S1. राईट, कारण की S2 ची व्हॅल्यू पण त्यांनी S1 च्या फॉर्म मध्ये आपल्याला दिलेली आहे. राईट, मग काय आपण स्पीड काढला की डिस्टन्स आपण काढू शकतो. आपल्याकडे 2 व्हॅल्यू असेल, स्पीड टाइम किंवा टाइम डिस्टन्स, तर आपण तिसरी व्हॅल्यू तर काढू शकत होतो. हा आपण बेसिक बघितला होता पूर्ण. लक्षात आलं आहे? ही आपली झाली रेग्युलर मेथड. बघा किती जास्त सोपी होती. करेक्ट ना? आता याचा फॉर्म्युला सांगते बरं मी तुम्हाला. मॅडम याचा काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला पण सोपा आहे. काय आहे, आपल्याला सिनारिओ समजून घ्या. सिनारिओ काय आहे, जर एक ट्रेन एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशनला चाललेली आहे. काय, एक ट्रेन या स्टेशन ए पासून बी पर्यंत चालली आहे आणि तिला तेवढं अंतर कापायला काय लागत आहे, तिला तेवढं अंतर कापायला T1 वेळ लागत आहे. राईट, आता काय केलं आहे, तिने तिचा जो स्पीड आहे तो काहीतरी आपण S असं गृहीत धरूया. S ने तिने तिचा स्पीड काय केला आहे, कमी केला आहे. तर तेवढंच अंतर कापायला तिला काय लागत आहे, तिला T2 वेळ लागत आहे. काय, तिला T2 वेळ लागत आहे. तर ए आणि बी मधील हा जो डिस्टन्स आहे तो किती, काय राहणार मग फॉर्म्युला, D बरोबर S गुणिले काय, T1 मल्टिप्लाइड बाय T2 डिवाइडेड बाय काय, T1 - T2. ओके मॅडम, मायनस का घेतलंय,
बघा पहिले पण ट्रेन ए पासून बी पर्यंत चालली होती, आता पण ट्रेन काय आहे ए पासून बी पर्यंत चालली आहे. दोन्ही सिनारिओ मध्ये काय होत आहे, ती ए पासून बी पर्यंतच जाणार आहे, म्हणजे एकाच डिरेक्शनला जाणार आहे. म्हणून काय आहे, आपण त्यांचा डिफरन्स घेणार आहोत. ओके, हे समजलं सगळ्यांना. आपण डिफरन्स का घेतला, डिवायडेड बाय T1 मायनस T2 का घेतलेला आहे. हो मॅडम, आमच्या लक्षात आलेलं आहे. काय आहे फॉर्म्युला, डिस्टन्स बरोबर डिफरन्स ऑफ दी स्पीड. ओके, मी अजून चांगल्या प्रकारे लिहिते म्हणजे तुमच्या अजून क्लिअर जास्त लक्षात येईल. ज्यांना फॉर्म्युला नोट डाऊन करायचा आहे ना, त्यांनी नोट डाऊन करून टाका बरं. डिस्टन्स बरोबर काय, ओके खाली लिहिते मी, डिफरन्स ऑफ दी स्पीड मल्टीप्लाइड बाय जो त्यांचा वेळ दिला आहे तो T1 T2 डिवाइडेड बाय T1 मायनस T2. क्लिअर आहे. येस, डिफरन्स किती आहे रे स्पीडचा, 6 किलोमीटरनी कमी केला आहे. म्हणजे काय आहे, त्यांचा स्पीडचा डिफरन्स 6 आहे, गुणिले T1 ची व्हॅल्यू काय आहे रे 2 तास, नंतर किती लागले 3 तास, डिफरन्स किती आहे 1. काय आले बघा, 3 दुनी 6 6 दुने 12. बघा पहिले पण आपलं उत्तर काय आलं होतं, पहिले आपलं सॉरी कुठेतरी आपलं चुकतंय रे, 6 नाही का 3 3 दुनी 6 6 चा 36, मी गुणाकार 2 नी केला, 6 6 36. काय आलं आपलं डिफरन्स 36 किलोमीटर आपलं काय आलं होतं, हा डिस्टन्स आलेला होता. पहिले पण आपण काढलं होतं तेव्हा आपलं काय आलं होतं बघा, पहिले पण आपलं उत्तर काय आलं होतं, त्यांचा डिफरन्स डिस्टन्स जो आला होता 36च आला होता. आता पण काय आलं आपलं 36च आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, क्लिअर झालं आहे सगळ्यांना, लक्षात आलं आहे. आता बघा हा 36चा वापर करून डायरेक्टली तुम्ही स्पीड पण मात्र काय करू शकता, काढू शकता. बघा आपण आता त्याचा डिफरन्सही काढला होता आणि वेग सुद्धा काढला होता. हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. काय आहे फॉर्म्युला, डिफरन्स ऑफ द स्पीड मल्टीप्लाइड बाय T1 T2 डिवाइडेड बाय T1 मायनस T2. ओके, लक्षात आलं आहे, क्लिअर झालं आहे सगळ्यांना. येस मॅडम, लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही स्पीडचा पण फॉर्म्युला वापरू शकता. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे मॅडम, बघा मी स्पीडचा पण फॉर्म्युला सांगते. डिस्टन्स आता लिहून घ्या बरं. काय, T1 T2 डिवाइडेड बाय T1 मायनस T2. हा झाला डिस्टन्सचा फॉर्म्युला. जर स्पीड काढायचा असला तर आपल्याला स्पीडच्या वेळेस काय, हा जो डिफरन्स आहे, डिफरन्स ऑफ स्पीड मल्टीप्लाइड बाय काय T2, फक्त T2 घ्यायचा आहे, डिवाइडेड बाय काय T1 मायनस T2. ओके, हा काय आहे आपला जो डिफरन्स आहे तो, तुम्ही T2 मायनस T1 किंवा T1 मायनस T2 व्हॉट एव्हर जो पण डिफरन्स आहे तो घ्यायचा. त्याच्यामध्ये निगेटिव्हचा काही कन्सेप्टच नाहीये. हा किलोमीटर आणि हा किलोमीटर प्रति तास. ओके, फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. डिफरन्स काय आलं होतं बघा, आपलं डिफरन्स होता आपलं 6 गुणिले T2 व्हॅल्यू काय होती रे आपली, दुसरी व्हॅल्यू किती होती आपली 3 होती, राईट. आणि डिफरन्स किती होतं आपलं 1 होतं, म्हणजे काय आलंय बघा 18. आपण मागच्या वेळेस पण आपलं उत्तर काढलं होतं, स्पीड किती आलं होतं 18च आलं होतं. आता पण आपलं स्पीड किती आलं आहे 18च आलेलं आहे. क्लिअर झालं आहे, लक्षात आलंय सगळ्यांना. येस, इफ यू वॉन्ट टू यूज दी फॉर्म्युला, तुम्ही फॉर्म्युला पण वापरू शकता किंवा ट्रॅडिशनल मेथड तर अति जास्त सोपी आहे. ओके, ट्रॅडिशनल मेथडने तुम्ही डायरेक्टली उत्तर काढू शकला होता. जस्ट तुम्हाला कळायला पाहिजे की दोन्ही सिनारिओ मधला डिफरन्स सारखा आहे, डिस्टन्स D1 इज इक्वल टू D2 आणि डायरेक्टली तुम्ही स्पीडची व्हॅल्यू काढली होती. त्याच्यामध्ये तर त्याच्यापेक्षाही सोपी आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं त्याच्यापेक्षा जास्त ते सोपं आहे. इथे पण तुम्ही एक व्हॅल्यू काढत आहात आणि त्याचा वापर करून पण तुम्ही एक व्हॅल्यू काढत आहात, राईट. येस, लक्षात आलं आहे. येस मॅडम, आमच्या लक्षात आलेलं आहे. ओके, आता काय करूया ना आपण, आजचा लेक्चर मी इथेच थांबवते आहे. उद्या मी परत तुमचे असेच काही प्रॉब्लेम्स आणि त्यांचे फॉर्म्युलेज घेणार आहे. अजून आपल्याकडे असे ना 2 फॉर्म्युले राहिलेले आहे, ते फॉर्म्युले आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करूया. त्याच्या पण ट्रॅडिशनल मेथड बघूया आणि नंतर काय करू, डायरेक्टली प्रॅक्टिस प्रॉब्लेमला सुरुवात करू. फाईन, तोपर्यंत तुम्ही या फॉर्म्युल्यांचा वापरायचा असेल तर वापर करा किंवा आपल्या ट्रॅडिशनल मेथडनी अशा प्रकारचे मॅक्झिमम एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि मला कमेंट मध्ये फटाफट उत्तर सांगा की मॅडम हे आमचं उत्तर आलेलं आहे किंवा आम्हाला या प्रश्नाची अशी अशी अडचण गेलेली आहे. मी डेफिनेटली त्या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला देईन. ओके, चला
मग आता आपण भेटूया आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये परत याच वेळेला याच चॅनलवर. तोपर्यंत काय करा, तुम्ही मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि उद्या आपण नवीन क्वेश्चन सोबत भेटणार आहोत.